नमस्कार। आज दिनांक 9 जुलै 2013 आजची आषाढ शुद्ध प्रतिपदा वार मंगळवार। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। शाळेच्या ऑटोला अपघात, 3 विद्यार्थिनी जखमी, मालवाहू वाहनाची धडक। पोलीसच पोलिसांचा शत्रू, कुंपणच खातंय शेत। राज्य राखीव दलाच्या जवानाची गुंडेगिरी, पोलिसांना पोलिसांची मदत नाही। राजीव गांधी जीवनदायी योजना झाली वर्षाची, अनेकांनी घेतला लाभ। युवक काँग्रेसचा जल्लोष, देशातील बिकट परिस्थितीत आतिषबाजी। हम हिंदुस्तानी म्युझिकल नाईटला उत्स्फूर्त प्रतिसाद, निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, आजा घर आजा। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच। लेडीज पोलीस कॉन्स्टेबलशी असभ्य वर्तन करून राज्य राखीव पोलीसच्या जवानांना आपल्या वर्दीला कलंक लावला आहे। पोलीसच पोलिसांच्या कामी येत नाही तर सामान्य माणसाची काय कथा। काँग्रेस नगरमध्ये घडलेली ही घटना पोलिसांच्या मानसिकतेचा विचार करायला लावणारी आहे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं पोलीस विभागाचं ब्रीद वाक्य आहे। या ब्रीद वाक्याला व एकूणच पोलिसांच्या वर्दीला काळिमा फासणारी घटना काँग्रेस नगरमध्ये घडली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहुली जहांगीर येथे राहणारी 25 वर्षांची लेडीज पोलीस कॉन्स्टेबल रुपाली शेषराव सयाम व पथरोडची 27 वर्षीय लेडीज पोलीस कॉन्स्टेबल मीनाक्षी बोरील काँग्रेस नगरमधून दुचाकीने जात होत्या। त्यावेळी राज्य राखीव बलात कार्यरत भारत वरघट यानं दोघींना अडवलं, त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलण्यास सुरुवात केली। मुख्य म्हणजे फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे राजपूतही वरघटला सामील झाले। दोघांच्याही वर्तनाने त्रस्त झालेल्या रुपालीनं आपल्या पतीला फोन केला। रुपालीचा पती प्रशांत वानखडे पोलीस हेडक्वार्टर येथे कॉन्स्टेबल आहे। भारत वरघटनं चेकाळल्याप्रमाणे वर्तन करून आपले साथीदार बोलवले। लाठ्या काठ्या घेऊन आलेल्या या गुंडांनी सगळ्यांनाच मारहाण केली। यामध्ये रुपालीचा हात फ्रॅक्चर झाला। मदतीसाठी या महिलांनी पोलिसांचा 100 नंबर फिरवला। गाडगेनगर पोलिसांनाही फोन केला, फ्रेझरपुरा पोलिसांना फोन केला, मात्र कुठूनही प्रतिसाद मिळाला नाही। उल्लेखनीय म्हणजे नागरिकांसाठी पोलिसांचा 100 क्रमांक आहे। कोणतीही आपत्ती आल्यास हा नंबर फिरवा असं मोठ्या दिमाखात सांगितले जाते। त्या क्रमांकाहूनही प्रतिसाद मिळालाच नाही। राष्ट्रपती बंगल्याच्या परिसरातच ही घटना घडली। या दोघी महिला धावत राष्ट्रपतींच्या बंगल्यात गेल्या। तेथे आमदार शेखावतांचे पीए होते, कॉन्स्टेबलही होत्या, मात्र त्यांनी मदत करण्यात असमर्थता दाखवली। शेवटी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली। महिला पोलिसांशी असभ्य वर्तन करणारे पोलीसच, मदत न करणारेही पोलीसच, 2 पोलीस महिलांची ही कथा तर सामान्य माणसाला खरोखर न्याय मिळेल का? या वर्तणुकीतून सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद पाळलं जातंय का? समाजातल्या दुष्टांना शासन करण्यासाठी निघालेले कथित सज्जन काय शासन करणार? कारण दुर्जन तर पोलिसातच असल्याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला आहे। आम्ही त्या रोडनी निघालो तर तो जसा टर्निंग पॉईंट आहे राष्ट्रपतीच्या बंगल्याचा आणि असा आतमध्ये जाते त्या शुक्रवार बाजाराकडे तो टर्निंग पॉईंट आहे। तर आम्ही त्याने आमच्या अंगावर गाडी आणली, तर त्याने आमच्या दोघीच्या अंगावर गाडी आणली
आम्ही त्यांनी पण मला म्हटलं, आमच्या दोघींनाही म्हटलं असं त्यांनी की व्यवस्थित चला. तर आम्ही म्हटलं दादा हा टर्निंग पॉईंट आहे, तुम्ही जरा गाडी व्यवस्थित घेऊन चालला असं म्हटलं आणि आम्ही समोर निघून गेलो. तो गाडी घेऊन आमच्या मागं आला, त्याला गाडी थांबवली आणि शिट्टी वाजवली, हात इशारे केले, अश्लील भाषेत बोलला तो. आंटी इकडे तुझ्यासोबत बोलायचं आहे. मग आम्ही दोघी त्याच्याजवळ गेलो, तुझ्या गाडीजवळ. मी म्हटलं तू तुझ्या बहिणीला आईला असंच बोलत असतो का घरी, त्या मॅनर्स आहे की नाही म्हटलं. आणि एक कॉन्स्टेबल आहे म्हटलं, जरा व्यवस्थित माणसाने बोल तू असं मी त्याला म्हटलं. आणि मी पण म्हटलं, आम्ही दोघी जसं त्याला बोलूनच राहिलो. आजूबाजूचे आले म्हणून घ्या त्याच्या लोक आणि म्हणून राहिले की काय तू मुली तू वाद घालून राहिला, जरा व्यवस्थित बोल ना. ते पोरगी तुझ्यासमोर एवढी सांगून राहिली की थोडा व्यवस्थित बोल म्हणून. तो होता दारू पिऊन, फुल दारू पिऊन जातो. तर आजूबाजूचे त्याला बाहेर सांगूनच राहिला, माणसं सांगून राहिली जमा म्हणजे आलेच होते गोळा. तर तो कोणाच याच्या अँगलमध्ये ऐकायला तयार नाही, डायरेक्ट तो असा अंगावर येऊन राहिला. हां बोला मग काय होते पाहून घेतो असं तसं. मी म्हटलं दुरून बोल, काय बोलायचं तुला, जास्त माजलेपणा करून राहिला का म्हटलं, जरा माणुसकीनं बोल, तुझ्या घरी कोणी बहिणी नाही का तुला असं म्हणून मी त्याला बोलली. जरा तो जास्त खालच्या लँग्वेजमध्ये बोलायला लागला तो. आणि मग मी लगेच माझ्या मिस्टरांना फोन केला. त्यांची सुट्टी झाली तर ते येऊनच राहिले होते. तुम्ही फोन केला की तुम्ही लवकर आहे, असं या चौकात झाला आहे, हा मला अशी शिवाय कोणाला बघून आपण. आणि आमचे जे काही आहे समजा प्रॉपर्टी लोक त्यांना पण बोलवलं, जसं जे वगैरे आहे त्यांनाही बोलवलं आणि ते आले होते पॉईंटवर. तर हे म्हणजे आम्ही त्याला असं सांगून राहिलो की मी स्टेशनला सांगून राहिली की हा माणूस आमच्या दोघीसोबत असं बोलला. आमच्या दोघांचं संभाषण सुरू होतं. तो गेला, 4-5 मिनिट झाले तिथे लाठी सहित. आम्ही जसे आमचे जे लोक यांच्यासमोरच जे जैन भाऊ होते, हे विजी भाऊ होते, माझ्या घरचे होते, यांच्यासमोरच लाठी वगैरे आणली त्यांनी आणि लगेच असं मारायचं तयाचं. लगेच आम्ही तिथं धावत गेलो आपल्या त्या राष्ट्रपती बंगल्यामध्ये. तिथं ते त्यांचं काय नाव आहे ते आतमध्ये होते, त्यांचा मुलगा आतमध्ये होते, त्यांचा पीए वगैरे बाहेर बसून का. सिव्हिलियन 4-5 लोक होते आणि मेन म्हणजे सिटीचे कर्मचारी पण होते, पोलीस कॉन्स्टेबल जे कर्मचारी आमचे 2 कर्मचारी होते ते. त्यांना अक्षरशः मी सांगितलं, माझ्या मिस्टरांनी सांगितलं की बा आमच्या असं असं झालं आहे तर थोडीशी तुम्ही हेल्प करा आम्हाला. तर त्यांनी आम्हाला आतमध्ये तर घेतलंच नाही, बाहेरच ठेवलं रोडवर. तुमचं काय ते तुम्ही पाहून घ्या म्हणे बाहेर म्हणे, आमची ड्युटी आम्हाला व्यवस्थित करू म्हणे, डिस्टर्ब नका करू म्हणे. आणि ते बाहेर सुद्धा नाही आले आणि तरी जमा आमच्यावर ते काठी वगैरे घेऊन माझ्या मित्रांना पाठीवर, हातावर, पायावर त्यांनाही मारलं आणि मला पण 2-3 काड्या मारल्या. माझा हात काहीच झाला म्हणजे आम्ही त्यांच्याकडे मदतीला गेलो बरं, त्यांनी आम्हाला काहीच कोऑपरेटर नाही केला. कोणते रावसाहेब शेखर होते का तिथे? ते आतमध्ये घरात होते आणि त्यांचे पीए किंवा सिव्हिलियन लोक बाहेर होते समजा. आणि आमचे सिटीचे कर्मचारी होते तिथे ड्युटीसाठी. तर आम्ही त्या ड्युटीच्या कर्मचाऱ्याला सांगायला गेलो की काका म्हटलं असं झालं आहे, हे एकदम अंगावर येऊन राहिले, तो मुलगा असं बोलून राहिला, काहीच नाही तुम्ही बाहेर निघा म्हणे, आमची ड्युटी करू द्या मला, काही सांगू नका म्हणे. असं त्यांनी आम्हाला कॉन्स्टेबलच्या तिथल्या लोकांनी त्यांनी आम्हाला आतमध्येच नाही घेतलं ना. मग हे आले ना आमच्या मागे, तिथं आम्हाला त्या चौकात त्यांनी मारलं, यांनाही मारलं, मलाही मारलं. आणि ते मारलं, 4-5 लाट्या काट्या मारल्या, त्यांनाही मारलं चांगलं पाठीवर, पायावर, हातावर वगैरे. मला तर फ्रॅक्चर करून टाकलं आणि लगेचच ते मारफोक केली, पळूनही चालले गेले. आणि तो एसआरपीला कर्मचारी आहे, तिथल्याच लोकांनी सांगितलं आम्हाला की हा एसआरपीला कर्मचारी आहे. आणि खूप म्हणून होता, अश्लील भाषेत बोललाय तो माझ्यासोबत, मीच्याही सोबत बोलला. आम्ही त्याला सांगूनच आलो, दादा जरा तोंड सांभाळून बोल, तू एक माणूस आहे, असं कसं बोलून राहिला म्हणून. तो कोणाचं ऐकण्याचा प्रयत्न नाही. आणि एवढंही बोलला तो की तुमची म्हणे काय फौजदार असून म्हणे, पोलीस कॉन्स्टेबल काय असं म्हणे, सीपी एसपी पासून सगळ्यांना आणा म्हणे, सगळ्यांना धुवून काढतो म्हणे, असा अश्लील भाषेत बोलला तो. सीपीला पाहतो म्हणे, एसपीला पाहतो म्हणे. मी म्हटलं आमचे एसपी सीपी सगळेच सामने, एसपी सीपी सगळेच आणा म्हणे, सगळ्याला पाहून घेतो म्हणे मी म्हणे, सगळे फौज आणा म्हणे, कोण काय करतो पाहून घेतो म्हणे, काय कशी पाहतो म्हणे, सीपीच्या बापाला घेत म्हणे, एसपीच्या बापाला घेत म्हणे. असा तो बोलला स्पष्ट आणि क्लिअर. आणि मारपूक केली, निघून गेला. हे सगळं जे बोलला ते पहिलेच बोलला तो. त्याच्यानंतर त्याला समजा त्याचे मित्र आले मारायला, मारपूक केली, निघून गेला. विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या ऑटोचा अपघात झाला. या विद्यार्थ्यांच्या ऑटोला अपघात झाल्या म्हटल्याबरोबर काळजाचा ठोका चुकला, मात्र सुदैवानं विद्यार्थिनी बचावल्या. एसपी ऑफिस समोर हा अपघात झाला. MH27P 9107 क्रमांकाचा ऑटो विद्यार्थिनींना घेऊन जात असताना मालवाहू गाडीनं ऑटोला धडक दिली. ऑटोतील विद्यार्थिनींपैकी 3घींना दुखापत झाली व वाहनाचेही नुकसान झाले. यामध्ये ऑटो चालकाचीही मुलगी होती. ती जास्त जखमी झाल्यानं तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा अपघात झाल्यानं येथे प्रचंड गर्दी झाली होती, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. मुख्य चौकांमध्ये शाळा सुटताना व भरताना तोबा गर्दी होते. विद्यार्थ्यांना घेऊन येणारी वाहनं
आपल्या पाल्याला घेऊन येणारे पालक, सायकलवरील विद्यार्थी यांचा एकच गोंधळ उडतो. अशा वेळी खबरदारी म्हणून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वर्दळीच्या ठिकाणी पोलीस तैनात केले होते. आता मात्र तेथे एकही पोलीस दिसत नाही. ही वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्याची मागणी होत आहे.